जय मल्हार। इधर मिलन हो गया है क्या? अशा रीतीने पुण्यात फायनली पाऊस पडलेला आहे. आज आपण चाललो आहोत कुलदैव श्री खंडोबा महाराज दर्शनाला पाल या ठिकाणी. ज्या ठिकाणी खंडोबा देवाचा व माळसा देवीचा लग्न सोहळा पार पडला त्या ठिकाणी चाललोय, म्हणजेच पाल या क्षेत्रात. आता आम्ही निघालेलो देवदर्शनाला जायला. ये देखो ही माझी स्कूल. तू ही कसली स्कूल रे? तुझीच स्कूल. ही आर्मी पब्लिक स्कूल देखी माझी. मी इथं शिकायला होतो. आणि इथं गुरुद्वारा आहे. गुरुद्वार असतं ते. गुरुद्वार पुण्यात पोहोचले आम्ही आता. पुण्यात आलं म्हणलं की दगडूशेठला गर्दी असतीच कायमची. मी खास आहे ना म्हसोबा महाराजांचं दर्शन घेण्यासाठी उतरलो गाडीतनं. महाराजांची ते जी मूर्ती आहे, ते शिळ आहे ना, असला एक नंबर आहे ना, मला आवडतो इथला. मला तू दाखतो बघ कसा आहे बघा म्हसोबा. मंदिर दाखवत होता वाटतं. चलो हा मुलगा माझ्याकडं अँड्रॉइड आहे म्हणून. अँड्रॉइड एक धोका आहे. फिर आयफोन भी एक धोका आहे. मेकअपच नाही केला. नको ना घेऊ, बघू कशी आहे. अरे अंबानी घाट आले खाली. आता संपलाय घाट. हे मध्ये होतं ना, याच्यामुळे ट्रॅफिक झालं होतं. हे काय कायचा फिल्टर का फॅन आहे काहीतरी. हे अवघड आहे पण या गाड्यांचं असल्या सावकाश घाटात जरा. उतरलं आता घाटा मी खाली. अजून किती वेळ लागेल वापस जायला तिथून? अजून किती वेळ लागेल खाली गेलो? अजून 1-1.5-2 तास जाईल. अजून 12च्या आत पोहोचला मला, कारण आम्हाला आता भूक लागली. नाश्ता पण करायचा आहे. नाश्ता केल्याच्या नंतर भुकीचे ढी करायचे सगळ्यांना. आता माऊली स्वामी समर्थ, माऊली स्वामी. माझी एक झोप झालेली आहे. आणि इकडचं ना वातावरण खरंच खरंच खूप 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 भारी. आता 9 वाजले ते सकाळचे, पण एकच नंबर वाटतंय. दाखवते मी तुम्हाला. याचं हे केवढं अजून मी रोगा बघा किती. दुसरा टोल आलाय, साताऱ्याचा टोल. महेश मोठे टोलवर आता किती वेळ झाला? काय करते ते? बॉबी घेतली चांगली का बॉबी बाबांची? कुठे गेले बाबा? इकडे पाठी मागे बाबा.
हो आहेत आहेत. नाही स्मार्ट कार्ड तर याला येणार ना ते. मावळा साठबारी मल्हारी मल्हारी. फायनली पोहोचलेला आहे क्षेत्र पाल खंडोबाच्या नावानं चांग भलं. पुढं आलंय काय रे. अरे पुढे आलोय विचार लोकेशन दिसत होतं का. लोकेशन दिसा ना. वेळ झाला बाबा. आम्ही पुढे दाखवतो तुम्ही पाठीमागं दाखवताय मला. आणि पुढे आल्याच्या नंतर तुम्ही पुढे दाखवलं परत ग्लिच झाला परत आम्ही पुढे गेलो. तुमची गाडी पुढे गेली यांना म्हणलं चला गाडी नक्कीच पुढे गेली. म्हणणार यांची गाडी तर पुढे आहे, आपण का वाट बघत बसलोय. तेच तू मॅपच दिसत नव्हता काढायलाच नाही म्हणून. कसं काय काय दिसत असतो. हा पहिल्या टाइमला तुम्ही आपण खाली गेलो असेल आणि हे वर गेलं बरं ते जाऊ दे पहिलं पाणी घेतलं काय पहिलं देवाचं दर्शन. कोणची नदी रे. प्रवेशद्वाराची दादर आपण मेन प्रवेशद्वार. मेन प्रवेशद्वार तिथे हत्याच काय ते यात्रेला असते ना पौर्णिमेला. हा पण आता काय ते आहे का नाही. खरे का खोटे. अरे खरे ब्रो. चप्पल ठेवा ना. चला वाटी खोबरं भंडारा देवाच्या नावाचा. या वाटे हे धरून हा घे धरून 150 आणि वटी कितीला. वाटी 50 2 लागते 200 रुपये. अरे ते फक्त मासवर लग्न झालं ठीक आहे करायला फोडायचा पवायचा. ओ या दादा या चप्पल ठेवा. ओ ताई या भंडारा घ्या. बोला 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 इथं. सोन्याची नगरी पावसाची पिवळा पिवळा भांडारा सोडलं यार पाय भासते बाबा इथे कळत पडे चला आपण स्वच्छता गृहात जाऊन. जय शिवा शंकरा नाथराजा. श्री क्षेत्र खंडोबा महाराज या ठिकाणी खंडोबा देवाचा व माळसा देवीचा विवाह सोहळा पार पडला होता. आज आपण सातारा इथे आलेलो आहे. भव्य दिव्य खंडोबाचं मंदिर खूपच छान आहे. दगडी बांधकामामधलं. ही मागची साईड आहे खंडोबाची. पाठीमागं होती विहीर आहे. बऱ्यापैकी गर्दी आहे. दर्शनासाठी आम्ही रांगेत उभे आहे. सगळे दमलेत भूक तर सगळ्यांना लागली पण देवाचं दर्शन पहिलं. हसू नकोस सोमा. काय रे एडत करतो काय तुले. चला आपण जेवणाची सोय आहे का बघू. तिकडे प्रसाद चालू आहे जरा आम्ही पाहतो जाऊ चालू आहे का. या ठिकाणी प्रसादाचा
सोय केलेली आहे. रांगेत आहेत, भरपूर लोक वेटिंगला आहेत ऑलरेडी. मग आपल्याला जर भेटली जागा तर आपण पण लाभ घेऊ. सुंदर असं खंडोबाचं मंदिर. सो मग काय बोलशील? खूप छान. एवढंच? तर या ठिकाणाची पौराणिक कथा अशी, या ठिकाणी एका भक्ताने खंडोबा देवाकडे मागणं मागितलं, देवा तुमचं लग्न आम्हाला आमच्या डोळ्यांनी पाहिजे. त्यावेळेस देवाने ठरवलं आपल्या भक्ताची इच्छा ही पूर्ण करायची. महासा देवीचं आणि खंडोबा रायाचं लग्न या ठिकाणी पार पडलं. हे जे क्षेत्र सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामध्ये याचं भव्य दिव्य मंदिर आहे. आणि शिवाचं आणि पार्वतीचं मिलन हे जगाच्या नेहमी उद्धारासाठी केलेले मिलन असते. आणि ही शिव पार्वती शक्ती कायम आपल्याला आशीर्वाद देत असते. जेजुरीचा खंडोबा आणि निमगावचा खंडोबा हा प्रत्येक घराला कुलदैवत असा असतो. आणि आम्हाला सगळ्यात जवळचा जो खंडोबा आहे तो आमचा निमगावचा आहे. त्यानंतर जेजुरीचा येतो, सगळ्यात लांबचा जो आहे तो साताऱ्याचा. पण आम्हाला साताऱ्याचा संबंध आहे आमचा खंडोबा. खंडोबाचं आणि माळसाचं मिलन. माळसा ही साक्षात पार्वतीचा अवतार. माळसेचं जे स्वरूप आहे, रूप आहे, हे श्री विष्णू नारायणचं आहे. म्हणजे ही कथा अशी आढळते, ज्यावेळेस समुद्र मंथन चालू होतं त्यावेळेस दैत्यांच्या हाती काही अमृत लागलं. त्यांना मोहात पाडण्यासाठी श्री नारायणांनी मोहिनी रूप घेतलं. ते रूप इतकं सुंदर होतं की त्या रूपात स्वतः महादेवही मोहात पडले आणि त्यांना ते इतकं आवडलं की नारायणाने सांगितलं, तुमच्याही कोणत्याही कार्यरूपात तुमच्या अवतारात पार्वती स्वतः माझं रूप घेऊन तुमच्याशी विवाह करेल. आणि तीच ती आई म्हणजे आमची माळसा. Jumbo, Shankara, Shiva Raja. Jai Shiva Shankara Nataraja. ठीक आहे. हे तर मला तुम्ही कुठे मध्ये कॉल करायला दाखव. आजपासून तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहे. सुंदर असं दर्शन झाले. अतिशय सुंदर अशी माळसा आणि खंडोबारायाची मूर्ती तू पाहतोय का? आमच्या नजरेस पडली. आम्हाला खूप भारी वाटलं. कसं वाटतं दर्शन? प्रत्येक वर्षी यायचा प्रयत्न करतो आम्ही, पण काही कारणाने आम्हाला येणं होत नाही. आता प्रयत्न करेन प्रत्येक वर्षी येण्याचा. आमच्या आजोबा येतात प्रत्येक यात्रेला. पण प्रत्येक पौष पौर्णिमेला यात्रा असते आणि खंडोबा देवाचा आणि माळसा देवीचा विवाह सोहळा थाटा माटात पार पडतो.
दर्शन झाले. दर्शन झाले. आता खोबऱ्याचा कुटका आणि भंडाऱ्याचा बडका उधळण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न चाललाय. उधळतोय भंडारा कशी उधळा मोठ्यातच पडतो. जय शिवराम शंकराना. प्रत्येक पौष पौर्णिमेला खंडोबा देवाचा व मासा देवीचा इथे विवाह सोहळा पार पाडला जातो. भव्य दिव्य हा कार्यक्रम असतो व इथली पद्धत इथली प्रथा एक अशा वेगवेगळी असते. लाखोच्या संख्येने इथे गर्दी होते. भक्त पूर्ण भंडाऱ्याने माखले जातात. आमचे आजोबा असतात बरं का प्रत्येक वर्षी, आम्हीच नसतो. बघू एखाद्या वर्षी आम्ही पण येऊ. संधी मिळाल्याने आम्ही समोर आम्हाला प्रसादासाठी जागा भेटली. बसले. पोटात भरपूर कावळे ओरडत होते आमच्या. आता बसलोय प्रसादाच्या लाईनने. बघू आता पंक्तीला बसलो तर आहे आम्ही. प्रसाद घेतो त्यानंतर भेटतो तुम्हाला. काय साधं पण एक नंबर कारण तो एक नंबर चौक. आज काय जेवणात? सांबार भात, शिरा, पापड, की भरणं चालू आहे. दर्शन घेतलं, प्रसादी घेतला, सगळं छान झालं. आता येतो आम्ही. इधर मिलन हो गया है क्या? हे झाड बघा, काय ब्रो हे झाड बघा. सोमने आता एक गरीब माणसाला 10 रुपये देऊन खूप मोठी मदत केली. अरे सोमास केवढे पैसे घेऊन का फिरते पण 500 मागचे 200 भावचे 30 रुपये. नाही हो. मी बघ किती कंगाल येडे. सध्या तो जहागीरदार आहे त्याच्यामुळे. ए दुष्ट सध्या तो पार्टी आहे ना त्याची उद्या, त्याच्यामुळे तो पाऊस यायला लागला अचानक. ओ माय गॉड, साताऱ्यात पाऊस पडतोय. आता नाश्त्यासाठी थांबले आम्ही. पावसाची रिमझिम चालू झाली. जेवण संपलं. नाश्ता चालू आहे, जेवण नाही चालू. बारिश आने के कारण सभी पुण्य करके मन में खुशी की लहर चालू है. पाऊस आला मोठा मोठा पाऊस आला. आता ऊन पण आले, पण ऊन पण आहे, पाऊस पण आहे, दोन्ही पण आहे. रीत्याने पुण्यात फायनली पाऊस पडलेला आहे. पावसाची भुरभुरी पुण्यात चालू झालेली आहे. आता पाऊस धुमाकूळ घालेल त्याची अपेक्षा नक्कीच करतो आम्ही पुणेकर. गेर काढत जावा ना. घरी आलो, जेवण झालं. आता खूप झोप आली, दमलो होतो, खूप डोकं दुखायला लागले. आता झोपतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.